आज जवळपास 12 वर्षानंतर मी माझ्या मराठी शाळेला भेट दिली. तर नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय. तर झालं असं की गावची यात्रा होती म्हणून मी एक दिवस आधीच गावी आलो होतो. दुसऱ्या दिवशी होता प्रजासत्ताक दिन म्हणून सकाळी लवकर आवरून मी निघालो शाळेच्या दिशेने. एक वेगळाच आनंद मनात होता कारण जवळपास 12 वर्षानंतर मी माझ्या मराठी शाळेत जाणार होतो. जाताना वाटलं शाळेतल्या मुलांसाठी काहीतरी गोड नेऊ म्हणून दुकानातून चॉकलेट घेतले आणि निघालो शाळेकडे. रस्त्यात खूप मोठ्या संख्येने शाळेकडे जाताना ग्रामस्थ दिसत होते. मी थोडा उशिरा पोहोचलो. कार्यक्रम आधी सुरू झाला होता. ध्वजारोहणानंतर संपूर्ण गावाने शपथ घेतली की 2027 पर्यंत आपलं गाव 100% साक्षर करायचं. हा खूप सुंदर आणि प्रेरणादायी क्षण होता. यानंतर लहान मुलांचे कवायत सुरू झाले. ते पाहताना माझ्या लहानपणीचे दिवस माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. कधी काळी याच मैदानावर मी सुद्धा उभा असायचो. खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनासाठी हजेरी लावली होती. थोड्याच वेळात चिमुकल्यांची भाषणं सुरू झाली. इतक्या कमी वयामध्ये एवढी सुंदर भाषणं ऐकून खूप कौतुक आणि अभिमान देखील वाटला. याचं सर्व श्रेय त्यांच्या शिक्षकांनाच जातं. भाषणानंतर सुरू झाली सांस्कृतिक नृत्य. या चिमुकल्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत होती. वेगवेगळ्या नृत्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती दाखवली जात होती. हीच खरी संपत्ती आहे जी मराठी शाळा आजही तितक्याच प्रेमाने जपत आहे. सगळा कार्यक्रम झाल्यावरती चिमुकल्यांना आणि ग्रामस्थांना देखील चॉकलेट देऊन या प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांचं तोंड गोड केलं. त्या काही क्षणासाठी मी पुन्हा माझ्या बालपणात गेलो होतो. या शाळेनं मला खूप काही दिलं, ज्ञान दिलं, संस्कार दिले आणि आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी दिल्या. धन्यवाद माझ्या शाळेचे, धन्यवाद त्या सुंदर बालपणाचे.